महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आता सरकारला चांगलाच आर्थिक फटका बसताना पाहायला मिळतोय। तर निकषांचं उल्लंघन करत गैरफायदा घेतलेल्या 5 लाख बहिणींना सरकारने अपात्र ठरवलंय। मात्र त्यांच्याकडून 6 महिन्यांच्या अनुदानाची 9,000 रुपयांची रक्कम वसूल केली जाणार नाहीये। त्यामुळे सरकारला 450 कोटींचा फटका बसलाय। विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या किंवा 4 चाकी वाहने असलेल्या 5 लाख महिलांना योजनेतून वगळण्यात आलंय। तर आपण पाहतोय लाडक्या बहिणींसाठीची ही महत्त्वाची बातमी आहे। महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आता सरकारला मोठा फटका बसल्याचं, आर्थिक फटका बसल्याचं दिसून आलंय। कारण निकषांचं उल्लंघन करत गैरफायदा घेतलेल्या 5 लाख बहिणींना सरकारने अपात्र ठरवलंय। तर लाडक्या बहिणीची जबाबदारी आता ग्रामसेवकांवर देण्यात येणार आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मृत्यू झालेल्या महिलांचा लाभ कसा बंद करायचा हे राज्य सरकार पुढचं मोठं आव्हान आहे। आणि पेन्शन घेणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो। मात्र जर तसा नियम केला तर कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांना धावपळ करावी लागेल। आणि त्यापेक्षा ही माहिती अपडेट करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांवर देण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जातोय।